लॉंग टर्म थिंकिंग, शॉर्ट टर्म इम्प्लिमेंटेशन हे आपला विचार असलाच पाहिजे. आपल्याला असं पाहावं लागेल की किमान उत्पन्न सर्वसामान्य कोणत्याही नागरिकाचं हे 70-80% जे आपल्या पर कॅपिटल इन्कम आहे तिथपर्यंत कसं असेल. चौथी औद्योगिक क्रांती जी येईल त्यामध्ये आणखीन जास्तीत जास्त तंत्रज्ञानावर आधारित ही क्रांती असेल. आणि म्हणून मॅन्युफॅक्चरिंग न करता विकासाचं एक चालवलेलं मॉडेल हे जास्त वेळ टिकू शकत नाही. प्राइस बेस्ड इकॉनॉमीपेक्षा व्हॅल्यू बेस्ड सोसायटी आपण तयार केली पाहिजे. आर्थिक, सामाजिक, पर्यावरण आधारित, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक असे 6 डेव्हलपमेंटचे निर्णय परिभाषा घेऊन आपला विकास करायचा आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या भारत 800 या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज माझ्या बरोबर भारताच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी एक अत्यंत ज्येष्ठ व्यक्ती आहे. गेले 25 वर्ष ज्यांनी वेगवेगळी केंद्रीय मंत्रिपद भूषवली, मग त्याच्यामध्ये रेल्वे असेल, उद्योग असेल, कॉमर्स असेल, भारतासाठी जे शेर्पा म्हणून राहिले G7 G20 साठी, आणि एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व राजकारणातलं, अर्थकारणातलं, असं नाव म्हणजे डॉक्टर सुरेश प्रभू सर. सरांनी आज आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी वेळ दिलाय. सर, तुमचे मनापासून आभार आणि स्वागत थिंक बँक वरती. तर सर, 75व्या वर्षी तुम्हाला भारत कसा दिसतो? तुमच्या अनुभवातनं आज भारत कुठं आलाय असं तुम्हाला वाटतं? विनायकजी, प्रथम तुम्हाला, तुमच्या सर्व दर्शकांना, सर्व हितचिंतकांना, भारतीय नागरिकांना या माध्यमातून मनपूर्वक स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण आज एकमेकाशी बोलू शकतोय, अनेक विषयावर चर्चा करू शकतो, ही देखील या स्वातंत्र्याचीच फलित आहे. किंबहुना मी असं म्हणेन की ज्या लोकांनी, अनेक लोकांची ज्यांची काही नावं आपल्याला माहिती आहेत, ज्यांना आपण नेहमी त्यांचं स्मरण करतो, परंतु अशा अगणित लोक आहेत की त्यांची नावं देखील आपल्याला माहिती नाही, त्यांनी संपूर्ण जीवनदान या स्वातंत्र्यासाठी दिलं. अशा सर्व लोकांमुळे आज आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद उपभोगता येतोय. परंतु हा स्वातंत्र्य ज्यांनी लढा दिला, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांनी आपलं संपूर्ण जीवन अर्पण केलं या एका कारणासाठी, त्यांची देखील निश्चितपणे काहीतरी उद्दिष्ट असतील. स्वातंत्र्य मिळावं हे निश्चितपणे सगळ्यांनाच वाटायचं, परंतु स्वातंत्र्य म्हणजे काय याची देखील अनेकांनी आपल्या मनामध्ये कल्पना केली होती. आता प्रत्यक्षात सर्वांच्याच कल्पना एकत्रित आणणं शक्य जरी नसलं तरी देखील त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण जर लक्षात घेतले तर आपल्याला असं जाणवतं की स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे काय. यामध्ये त्यांना केवळ इंग्रजांना घालवणं आणि भारतीय झेंडा, आपला तिरंगा लाल किल्ल्यावर चढवणं इथपर्यंत ते मर्यादित नव्हतं, तर त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतंत्र भारताची कल्पना केली होती. ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यामध्ये आपण बऱ्याच अंशी आज जरी यशस्वी झालो असलो तरी देखील आपल्या समोर अजून अनेक आव्हानं कायम आहेत, पण त्याकडे आपण नंतर वळू. सगळ्यात महत्वाचा तुम्ही विचारलेला प्रश्न की कसं वाटतं, तर एकतर मी स्वतः असं म्हणेन की माझ्यासारखा एक सामान्य माणूस, चार्टर्ड अकाउंटंट, राजकारणाशी कधीही संबंध नसलेला, समाजकारणामध्ये आवड असलेला, परंतु राजकारण सर्वसामान्य माणसाप्रमाणे थोडंसं त्याच्यापासून दूर राहावं असं वाटणारा असा मी एक माणूस होतो. तर एक सामान्य माणूस माझ्यासारखा की राजकारणाशी संबंध नसलेला, परंतु त्याला देखील लोकशाहीमुळे आज आपल्या देशाची सेवा करण्याची एक संधी मिळाली. देशाची सेवा करण्यासाठी सगळ्यांनी राजकारण द्यायला पाहिजे असं मला अजिबात वाटत नाही. किंबहुना राजकारणात न येता देशाची आणखी चांगली सेवा होऊ शकते याचा अनुभव राजकारणात येण्यापूर्वी मी घेतलाय आणि आता राजकारण सोडून मी घेणार आहे. परंतु मला असं वाटतं की आपल्या देशाने जी प्रगती केली ती खरोखरच अनेक दृष्टीने महत्वाची आहे. एक तर आपल्या आजूबाजूचे राष्ट्र पाहिली तर तिथे लोकशाही कधी टिकलीच नाही, आली आणि गेली अशीच परिस्थिती, जशी आपल्या श्रावणातल्या पावसासारखी, कधी येतो आणि कधी जातो कळत नाही. परंतु आज आपल्या देशामध्ये सतत झालेल्या लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि आता तर 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेहमी निवडणुका होतात आणि त्या माध्यमातून ग्रामीण शहरी भागात
एक नेतृत्व उदयाला आलं, जे नेतृत्व सर्वसामान्य माणसाला मान्य होणार होतं. नेतृत्व हे कधीतरी आपल्यावर लादलं जातं, परंतु लोकशाहीची ही विशिष्ट आहे. लोकांना आवडणारं नेतृत्व जन्माला येतं. आणि म्हणून गेल्या 75 वर्षात आपण अनेक गोष्टी साध्य केल्या. त्यातली ही एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला लोकमान्य नेतृत्व जन्माला येण्याची एक प्रक्रिया आपण सतत 75 वर्ष राबवतो आहोत. पण एक आत्मविश्वास प्राप्त केला. पूर्वी असं वाटायचं की देशाचा विकास करण्यासाठी बाहेरूनच कोणतरी आलं पाहिजे आणि ते आल्यानंतरच ते आपल्या काहीतरी भलं करतील. आणि ही कुठेतरी गोष्ट आपल्या मनात बिंबवली गेली होती. अर्थातच चुकीची होती, परंतु चूक होती हे कळण्यासाठी देखील अनुभव घ्यावा लागतो. तो अनुभव आपण 75 वर्षात प्राप्त केला आणि एक स्वाभिमान आणि त्याहीपेक्षा महत्वाचा आत्मविश्वास आपण गेल्या 75 वर्षात प्राप्त केला. आपण आज करू शकतो. केवळ राजकारणातून विकास साधला जातो असं मी मानत नाही. केवळ राजकारणी माणसामुळेच विकास होतो हे देखील चुकीचं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाने त्यासाठी योगदान द्यावं लागतं आणि ते देण्याची एक प्रक्रिया सुरू झाली. खूप पुढे जायचंय, परंतु खूप पुढे जायचा अर्थ आपण काहीच केलं नाही असं होत नाही. तर आपण चांगली प्रगती साधलेली आहे. आपण एका चांगल्या टप्प्यावरून पोहोचलेलो आहोत. इथून आपल्याला भरारीच घ्यायची आहे आणि ती भरारी घेण्याच्या आधी जमिनीवर पाय भक्कम टिकावे लागतात. ह्या ठिकाणी आपण आज येऊन पोहोचलेलो असल्यामुळे भरारी घेण्यासाठी लागणारी संपूर्ण तयारी झाली असं मी म्हणेन. सर, तुम्ही सविस्तर उत्तर दिलं की आता भारत कसा आहे. अशी भावना होती की एक सीए शिकलेला माणूस राजकारणात कसा येणार. ही जी भावना आहे की राजकारण म्हणजे वाईट काम आहे, साधारणतः मध्यमवर्गीय समजूत अशी आहे की शहाण्या माणसाने राजकारणात पडू नये. येथून पुढचा भारताचा प्रवास करताना राजकारण्यांबद्दलची आणि राजकारणाबद्दलची ही भावना योग्य आहे का, ती बदलतीये का? तुमचं काय अनुभव आहे या सगळ्याबद्दल आणि काय घडायला हवं? हे जर आपण कधी असं मानलं, जे माझ्या मनात होताच तो विचार की कशाला आपण राजकारणात जायचं. सगळ्यांनी जशा तऱ्हेने बोटं मोडत बसलो आणि राजकारणाच्या नावाने शिव्या देत बसलो, तर मग त्यांनी करायचं कोण? शेवटी कोणी ना कोणीतरी आपल्या अंगावर घाण पडेल म्हणून आपण तिकडे जाणारच नाही असं म्हटलं तर आपल्याकडे स्वच्छता निर्माणच करता येणार नाही. आणि म्हणून सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक नागरिकाची ही प्राथमिक जबाबदारी आहे की देश चालवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. तर देश चालवणं म्हणजे सगळ्यांनीच अगदी दिल्लीला जाऊन लोकसभेत, राज्यसभेत किंवा मंत्री होण्याची गरज नाहीये, परंतु देश चालवण्याची जबाबदारी ही सामूहिक जबाबदारी आहे. या भावनेतूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे कुठचाही ती देश चालवण्याची जबाबदारीचा जो कुठचा भाग असेल त्यामध्ये काही दुय्यम नाही, काहीच कनिष्ठ नाही असं न मानता आपण ते उचललं पाहिजे. मला माझे वडील नेहमी एक आठवण करून द्यायचे आणि सांगायचे की अब्राहम लिंकनला कदाचित त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की जर स्वच्छ करायचं असेल, झाडू मारायचे असेल तर ते देखील चांगलं महत्वाचं काम आहे, परंतु ते अशा रीतीने कर की सगळ्यात चांगलं साफ करण्याचं काम तू केलंस असं सर्वांना वाटलं पाहिजे. म्हणून आपण प्रत्येक नागरिकाने आपल्याला मिळेल ती जबाबदारी, आपल्या हातात असणारी जी काही शक्यता आहे ती लक्षात घेऊन ते चांगलं केलं पाहिजे. आता महत्वाचा प्रश्न, राजकारणात येणं हे काय प्रत्येकाला जमत नाही आणि येण्याची गरजही नाही, परंतु त्यामध्ये येणारच नाही, राजकारण हे घाण आहे असं मानण्याची गरज नाही. राजकारणात आज अनेक अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये अजूनही बदल झाला पाहिजे. ज्याला आपण म्हणतो की रिफॉर्म प्रोसेस ही राजकारणात देखील आली पाहिजे. निवडणुका लढवण्याची प्रक्रिया, निवडणुकीत येणारा खर्च, निवडणूक केल्यानंतर सर्वसामान्य नागरिक आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये असणारा ही जी दरी आहे ही कशी भरून काढता येईल. सर्वसामान्य माणसाला असं वाटलं की माझा प्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने माझं प्रतिनिधित्व करत नाही, तर त्यासाठी त्याची जबाबदारी कशी ठरवता येईल, जबाबदेही त्याला कसं करता येईल ह्याचा देखील विचार करण्याची अनेक गोष्टीची आवश्यकता आहे. किंवा आता आणखीन चांगलं कसं करता येईल याची पाहण्याची आवश्यकता जरूर आहे. परंतु त्याचबरोबर ही गोष्ट खरी आहे की आपण प्रत्येकाने जबाबदारी घेतल्याशिवाय हे काम कधी होणार नाही. म्हणून एकमेकावर आपण दोषारोप न करता आपण सगळ्यांनी आपली सामायिक जबाबदारी म्हणून काम केलं तर मला वाटतं निश्चितपणे राजकारणात येऊ शकेल. की किंबहुना ह्या पुढचा जो टप्पा आपल्याला गाठायचा आहे, लोकशाही वाढवण्याचा, टिकवण्याचा, स्वातंत्र्य मिळालंय परंतु त्याचा उपभोग सगळ्यांना मिळावा यासाठी जे काम अजूनही बाकी आहे, त्यासाठी सर्वांनीच त्यामध्ये आलं पाहिजे. त्यामध्ये मी ह्याच्यात जाणार नाही आणि मी नावच ठेवणार ही भूमिका असता कामा नये.
आणि त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना पुढे वाटचाल करावी लागेल. तुमच्या एकूण प्रवासाचा जसा पॉलिटिक्स हा महत्वाचा भाग आहे, तितकाच कदाचित काकणभर जास्त महत्वाचा भाग इकॉनॉमिक्सचा आहे. तुम्ही वेगवेगळ्या इकॉनॉमिक परिषदांवरती गेलात आणि जो पॉलिटिकल इकॉनॉमीचा भाग असतो त्यात तुम्ही काम केलं. मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर का भारताच्या 100कडे बघताना, पुढच्या 25 वर्षांकडे बघताना भारताचं अर्थकारण कसं असलं पाहिजे, भारताची पॉलिटिकल इकॉनॉमी कशी असली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं की भविष्यात भारतानं कोणतं आर्थिक धोरण स्वीकारलं पाहिजे? बघा, बऱ्याचदा स्वातंत्र्य मिळवणं हे जेवढं महत्वाचं असतं त्याचप्रमाणे स्वातंत्र्य टिकवणं महत्वाचं असतं. आता मला वाटतं आपण त्या टप्प्यातून गेलो की स्वातंत्र्य टिकवलंय, 75 वर्ष झाली. परंतु आता त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा, स्वातंत्र्य मिळवणं, स्वातंत्र्य टिकवणं, आणि त्याच्या पुढचा म्हणजे स्वातंत्र्याचा फायदा हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं. घर घर तिरंगा ही जी आपली भूमिका आहे, त्याला तसं मी म्हणेन की प्रत्येक माणसाच्या प्रत्येक घरामध्ये त्याच्या जीवनात आपण कसे रंग भरू शकू हे देखील आता आपण पाहिलं पाहिजे. हर घर तिरंगा नंतर हर घर, हर आदमी के जिंदगी में अच्छे रंग कैसे आएंगे उसकी तरफ भी हमें देखने की जरूरत है. हे करायचं असेल तर मला वाटतं आपल्याला खूप काही काही क्षेत्रामध्ये अजूनही महत्वाचं काम करावं लागेल. एक म्हणजे आजही आपल्याकडे गरिबी आहे, आजही आपल्याकडे विषमता आहे. विषमतेची आपण एक व्याख्या केली म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या स्वातंत्र्यापूर्वी देखील आपल्याकडे दोन मतप्रवाह होते की राजकीय स्वातंत्र्य पहिल्यांदा हवं की सामाजिक सुधारणा पहिल्यांदा हवं. तर त्यावेळेला हे जे मतप्रवाह होते त्यामध्ये स्वाभाविक आणि योग्यही होते, परंतु आपण स्वातंत्र्य मिळवलं. मग त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याकडे एक सामाजिक चळवळ सुरू झाली की सर्वसामान्य माणसाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. आता सामाजिक न्याय ह्यामध्ये आपण फार सोपी व्याख्या करू शकतो की फक्त आरक्षण दिलं की सामाजिक न्याय मिळेल, महिलांना न्याय द्यायचा असेल तर महिलांसाठी एक विधेयक आणलं की न्याय मिळेल, इथपर्यंत मर्यादित न राहता सामाजिक न्यायाची प्रक्रिया आपल्याला खऱ्या अर्थाने जर ती पूर्णत्वाला न्यायची असेल तर आपल्याला सामाजिक आणि आर्थिक विषमता देखील टाळावी लागेल. त्यासाठी पॉलिटिकल इकॉनॉमी तुम्ही मला विचारलं, हे आपल्याला काम पुढच्या काळात करावं लागेल. आज $3 ट्रिलियन आपली अर्थव्यवस्था झाली. उद्या आपण निश्चितपणे आणखी 25 वर्षाचा विचार केला तर मला वाटतं 10 ट्रिलियन पर्यंत आपण नक्कीच गेलो असू, कदाचित जास्तही. 12 ट्रिलियन व्हायला हरकत नाही, परंतु निश्चितपणे 12 ट्रिलियन तर आपण 15 ट्रिलियन होऊ शकतो. पण त्याच्या तोपर्यंत जरी गेलो तरी देखील त्यावेळेला आपण काय म्हणू की $15 ट्रिलियन आमचं अर्थव्यवस्था आहे आणि आमच्याकडे त्यावेळेला आपल्याकडे 160 कोटी आपली एक साधारणपणे लोकसंख्या असेल. $8,000 ते $9,000 पर कॅपिटा आपलं इन्कम असेल. परंतु ते आजच्यापेक्षा चौपट असते. पण तिथपर्यंतच आपलं यश मर्यादित न ठेवता पर कॅपिटा इन्कम बरोबरच, कारण पर कॅपिटा इन्कम मध्ये सगळ्यात श्रीमंत माणसाचे उत्पन्न त्यात जोडलं जातं. आपल्याला असं पाहावं लागेल की किमान उत्पन्न सर्वसामान्य कोणत्याही नागरिकाचं हे किमान हे 70-80% जे आपल्या पर कॅपिटा इन्कम आहे तिथपर्यंत कसं असेल. आता पर कॅपिटा इन्कमनी बऱ्याचदा आपल्याला असं होतं की खूप श्रीमंत माणसं असतील की त्यांचं उत्पन्न सगळ्यात गरीब माणूस, या दोघांचं आपण जे एव्हरेज करून आपण पर कॅपिटा इन्कम काढतो तसं नव्हतं. आपण हा एक विचार करावा. दुसरी गोष्ट, राजकीय स्वातंत्र्य हे सर्वसामान्य माणसाला अनुभवता येण्याच्या दृष्टीने आपल्याला निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये देखील सुधारणा करावी लागते. तिसरी गोष्ट, आपल्याला आज रोजगाराच्या संध्या ज्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये खूप कठीण होणार आहेत हे निश्चित आहे, कारण चौथी औद्योगिक क्रांती जी येईल त्यामध्ये आणखीन जास्तीत जास्त तंत्रज्ञानावर आधारित ही क्रांती असेल. आणि म्हणून स्वाभाविकपणे जेव्हा जेवढं तंत्रज्ञान जास्त तेवढं सर्वसामान्य माणसाचा त्यामधला विकासच्या प्रक्रियेमधला त्याचा भाग देखील कमी होतो. आणि म्हणून नोकऱ्या हे फार मोठं आव्हान आपल्या पुढे पुढच्या 25 वर्षात असणार आहे. नोकऱ्यांची व्याख्या बदलू शकते आणि बदललेली आहे. एक काळ असा होता की सरकारी म्हणजे नोकरी म्हणजेच नोकरी, खाजगी नोकरी म्हणजेच नोकरी. त्यामध्ये आता आमूलाग्र बदल झाले. लोकांना कल्पना आली की स्वयंरोजगार हा देखील एक स्वतःच्या पायावर उभारण्याचा मार्ग असू शकतो. परंतु अशा संध्या उपलब्ध करण्यासाठी पुढच्या 25 वर्षात आपल्याला खूप काम करावं लागेल. म्हणजे सामाजिक समरसतेच्या बरोबरच आपल्याला आर्थिक विकास हे देखील करत असताना दोघांची सांगड घालून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला आपल्याला एक निराळा आकार कसा देता येईल हे देखील पाहावं लागेल. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट महत्वाची आहे
पॉलिटिकल इकॉनॉमी तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला की सामाजिक विकास आधी हवा की आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवावं. त्याला जोडून देशामध्ये पॉलिटिकल इकॉनॉमीचं सांगतो. एक प्रत्येक आता म्हणजे इकॉनॉमिक हिस्ट्री जर पाहिली, आपल्या संपूर्ण जगाचा आर्थिक इतिहास जर आपण अभ्यास केला तर असं दिसतं की सामाजिक जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत आर्थिक विकासाचं आवश्यक ते मॉडेल ठरत नाही. आपल्याला काय झालं की आता दोन्ही एकाच वेळा करायचं आणि त्यावेळेला करत असताना आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की मी देखील या प्रक्रियेचा कुठेतरी भाग आहे. आपण कुठच्याही परिस्थितीत सर्वांना एकत्रित न घेता विकास करता येऊ शकेल अशी परिस्थिती नाही. मला वाटतं उद्याच्या काळामध्ये या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की या विकास हा माझ्यासाठी होतोय, त्याचा फायदा मला होतोय. मग तो मी कुठच्याही समाजा घटक का असे ना, परंतु मला ते विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक प्रामुख्याचं स्थान असेल असं मात्र त्याला वाटलंच पाहिजे. आणि तो अनुभव घेण्यासाठी देखील आपल्याला पुढच्या 25 वर्षात खूप काम करावं लागेल. आज दुर्दैवाने आपल्या देशामध्ये सामाजिक चळवळी आपल्याला ज्या प्रमाणात हव्या तशा दिसत नाहीत. त्यामुळे मला वाटतं की समाजाचा विकास आणि देशाचा विकास ह्या थोड्याशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक चळवळ चालू व्हायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक दोघांना एकत्र करण्यासाठी सामाजिक चळवळींना देखील आपल्याला कुठेतरी प्राधान्य देऊन त्यांना देखील पुढे आणावं लागेल. तर तुम्ही सामाजिक चळवळींबद्दल बोललात, त्याच्याविषयी पण मला यायचं आहे. पण त्याच्या आधी एका टेड मधील भाषणात तुम्ही असा उल्लेख केलेला की भविष्यामध्ये भारत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला नाकारू शकत नाही आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आणल्याशिवाय भारताचा आर्थिक विकास पुरेसा होणार नाही. तर हे जे तुमचं प्रतिपादन टेडेक्स मुंबईमध्ये जे झालेलं तिथं होतं, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना, की जर का भविष्यात आर्थिक विकास करायचा असेल तर कुठून रोजगार येईल, त्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हवं का सर्व्हिस सेक्टर हवं, तुमचं मत काय? बघा, एकतर आपण जेव्हा आर्थिक विकास म्हणतो त्याचे प्रामुख्याने 3 भागामध्ये 3 सेक्टर्समध्ये त्याची विभागणी केली जाते. तुम्ही मला तसं इंडस्ट्री, दुसरं सर्व्हिसेस आणि तिसरं ऍग्रिकल्चर शेती. आपल्याकडे सर्व्हिस सेक्टर वाढत गेलं, परंतु आज आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा इंडस्ट्रीचं जर जीडीपी मधलं प्रमाण बघितलं फक्त 16% आहे. ते जवळजवळ 20% आणि 25% पण जावं म्हणून जेव्हा पंतप्रधानांनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती तेव्हा त्यांनी त्याचं एक लक्ष ठेवलं होतं. त्यापासून आपण आज दूर आहोत. आज मॅन्युफॅक्चरिंग अशासाठी की तुम्ही जर कुठच्याही देशाला विकास करताना आपला जास्तीत जास्त निर्यात करावी लागते. कारण निर्यातीमधूनच परकीय चलन मिळतं. परकीय चलन मिळाल्यानंतर आपल्याला त्याचा विनियोग विकासासाठी आपल्या देशामध्ये देखील करता येतो. चीनमध्ये आज जवळजवळ $3 ट्रिलियन पेक्षा जास्त एक्सपोर्ट्स केले जातात, निर्यात केली जाते. आपली टोटल अर्थव्यवस्था आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांची निर्यात आहे, केवळ निर्यात आहे. आता त्यांची आज जीडीपी $20 ट्रिलियन पर्यंत पोहोचलं. आज निर्यात करायची असेल तर काय तुम्ही निर्यात करणार? जर तुम्ही मॅन्युफॅक्चरच केले तर निर्यात कशी करणार? म्हणजे आधी बनवावं लागेल तरच तुम्ही निर्यात करता येईल. किंवा दुबई सारखं इथून आयात केलं तिथे निर्यात केलं, तो एक भाग असू शकतो. म्हणजे सब ट्रेडिंग हब की तुम्ही आयात पण केली आणि निर्यात पण केली. सिंगापूर करतं, दुबई करतं. परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने जर त्या तऱ्हेने करायचं म्हणून आपल्याला मॅन्युफॅक्चर करावं लागेल. आता निर्यात करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, जसं ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट, शेती मालाचं एक्सपोर्ट कधीच आता पण आपल्याकडे लक्ष दिलं गेलं नव्हतं. मी कॉमर्स मिनिस्टर असताना देशातली पहिली ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी बनवली आणि त्यावेळेला सांगितलं होतं लक्ष पहिल्यांदा देशात केली नव्हती. जेव्हा $26 बिलियन एवढेच आपले एक्सपोर्ट होते, त्या जवळजवळ $60 बिलियन पण गेले. माझं त्यासाठी लक्ष $100 बिलियन आणि ते होईल. परंतु एक्सपोर्ट करण्यासाठी देखील आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे. आणि मॅन्युफॅक्चरिंग अशासाठी की ते केलं नाही तर आपल्याकडे लोकांना नोकऱ्या कशा मिळतील. नोकऱ्या मिळवण्यासाठी ज्याला ब्लू कॉलर जॉब म्हणतो हे मॅन्युफॅक्चरिंग म्हणून येतात. सर्व्हिस सेक्टर मधले जॉब आपण व्हाईट कॉलर जॉब म्हणतो. परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत आपण सगळ्याच समाजातल्या सर्वच घटकांना घ्यायचं असेल तर काही लोक जे प्रोफेशनल आहे ते सर्व्हिस सेक्टरमध्ये जातील. काही लोकांकडे अंगात काम करण्याची क्षमता आहे, चांगलं टेक्निकल स्किल्स आहेत, अशी माणसं मॅन्युफॅक्चरिंगकडे जातील. आणि म्हणून मॅन्युफॅक्चरिंग न करता विकासाचं एक चालवलेलं मॉडेल हे जास्त वेळ टिकू शकत नाही. त्यासाठी आता तुम्हाला त्याचं दुसरं उदाहरण आहे, अमेरिकेमध्ये सर्व्हिस सेक्टर हे जो 80% आहे जवळ,
परंतु अमेरिका ती सगळ्या देशात जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था $23 ट्रिलियन आहे. परंतु आज आपल्याला आपल्या देशाचं विकसनशील देश म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. विकासाची आपल्याकडे अजूनही आस मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य माणसामध्ये अशा वेळेला आपल्याला तिन्ही क्षेत्राचा एकत्रित विकास करावा लागेल. म्हणजे केवळ मॅन्युफॅक्चरिंग नाही, केवळ सर्व्हिसेस नाही आणि केवळ शेती नाही, तर तिघांना एकत्रित करून आपल्याला तिघांचा एकत्रित विकासाचं एकात्मिक मॉडेल बनवून विकास करावा लागेल. आणि त्यासाठी मी कॉमर्स मिनिस्टर असताना $5 ट्रिलियन इकॉनॉमी कशी असेल ह्याचं एक थोडंसं ब्लूप्रिंट तयार केली होती. त्यामध्ये मी तिन्ही क्षेत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. कारण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जसं वाटलं शेती करायची तर शेती करेल, त्याच मुलाला असं वाटलं शेतकऱ्याच्या मुलाला की मला सर्व्हिस सेक्टरमध्ये जायचं तिकडे जाईल, पण त्याला असं वाटलं मला मॅन्युफॅक्चरिंग पण करायचं आहे, ती पण त्याला संधी असली पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने स्किल डेव्हलपमेंट करावी लागतील, त्या दृष्टीने आपल्याला पायाभूत सेवा विकसित कराव्या लागतील, त्या दृष्टीने आपल्याला समाजाची रचना करावी लागेल, त्याप्रमाणे आपल्याला शिक्षण पद्धतीत बदल करावे लागतील आणि त्याप्रमाणे आपल्याला जिल्हा हे केंद्र मानून आपल्याला विकासाचं मॉडेल करावं लागेल. मला सांगायला आनंद होतो, तुम्ही एवढा मूलभूत प्रश्न विचारता म्हणून सांगतो की मी असा एक विचार केला होता की देशाचा विकास म्हणजे काय, तर राज्यांचा विकास. पण राज्याचा विकास म्हणजे काय, आता आपण मराठी माणसं आहोत की मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही ना, तर आपल्याकडे असणारे सगळे जिल्हे एकत्रित केले तरच महाराष्ट्र राज्याची संकल्पना प्रत्यक्षात येते. म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा विकास जर आपण केला तर स्वाभाविकपणे राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल. परंतु आपण देशाचा विकास आणि राज्याचा विकासाचीच कल्पना केली तर त्याचा अर्थ असा होत नाही की आपोआपच प्रत्येक जिल्ह्याचा विकास होईल. आणि म्हणून विकासाची थोडीशी निराळी परिभाषा करून प्रत्येक जिल्ह्याचा विकास हे मॉडेल ठेवून आपण विकास केला पाहिजे, असा देखील मी प्रयत्न कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टरने केला होता. सर, याच्यावरती मला थोडंसं डीप डाऊन तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. याचं कारण असं की मी स्वतः कोल्हापुरातून पुण्यात मायग्रेट झालो, पुण्यात व्यवसाय करतो आणि जिल्ह्याच्या पातळीवरती जेव्हा एखाद्या विकासाचं मॉडेल उभं केलं जातं त्यावेळेला मायग्रेशन, सेंट्रलायझेशन, टेक्नॉलॉजी असे असंख्य मुद्दे, त्या जिल्ह्याची नैसर्गिक कॅपॅबिलिटी, अशा वेळेला जो कोण आमचा व्ह्युअर बघत असेल, जो स्वतः विचार करतो, इन्फ्लुएन्स करतो, त्यानं जिल्ह्याच्या विकासाबद्दल कसा विचार करावा, त्याचं नक्की मॉडेल कसं असलं पाहिजे, त्याच्यात कुठले मुद्दे आले पाहिजे, थोडं अधिक डिटेलमध्ये सांगितलं तर आनंद होईल. असं तुम्हाला मी सांगण्यासाठी आणखीन त्याच्या पुढचं जाऊन सांगतो की एक्झॅक्टली हाच विचार करून मी देशातले 6 जिल्हे निवडले. त्यामध्ये उत्तरेचा वाराणसी, दक्षिणेचा आंध्र प्रदेश मधला विशाखापट्टणम, पश्चिमेचा सिंधुदुर्ग रत्नागिरी हे महाराष्ट्रातले, पूर्वेचा मुझफ्फरपूर आपल्या बिहार मधला आणि सोलन हा एक हिमाचल मधला हिली डिस्ट्रिक्ट म्हणून घेतलं होतं. आणि या जिल्ह्याचा विकास करताना टाटा इकॉनॉमिक कन्सल्टन्सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च ह्यांना सांगून त्यांच्याकडून आराखडे तयार करून घेतले. हे आराखडे पूर्णपणे तयार आहेत. आराखडे कसे केले, तर त्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणारी नैसर्गिक संपदा, त्या जिल्ह्यामध्ये असणारी सर्वसामान्य माणसाची क्षमता, त्या जिल्ह्यामध्ये विकास करण्यासाठी कोणते उद्योग येऊ शकतील ह्याचा विचार. आणि उद्योग म्हणजे उद्योग नाही, आता कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये मच्छीमारी आहे, सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पर्यटन आहे, आणि या सगळ्या गोष्टीवर आधारित आपण विकासाचा आराखडा तयार झालेला आहे. हे 6 जिल्ह्यामध्ये आराखडे तयार आहेत. किंवा या 6 जिल्ह्यातले त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेटून, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांच्यावर चर्चा केली. नितीश कुमार त्यावेळेला बिहारचे होते, आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू होते. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, त्या जिल्ह्यातल्या जिल्हा यंत्रणेबरोबर चर्चा करून, सर्वसामान्य त्या तिकडच्या अनेक संस्थांची चर्चा करून आराखडा बनवला गेला आहे. मला वाटतं हे जर आपण केलं ना, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणाल पुढच्या 25 वर्षात मला विचार करा, देशातला प्रत्येक जिल्हा विकसित झाला तर मग आपला देश विकास करण्यासाठी आणखीन काय वेगळं करायची गरज आहे. महात्मा गांधींची आपण नेहमी आठवण करतो, स्वातंत्र्यावरचं येणं तर स्वाभाविकच आहे. ते म्हणायचे की देश आपल्या गावात राहतो, इंडिया लिव्हज इन विलेजेस. आजही परिस्थिती आहे. प्रत्येक माणसाला गावात, जरी आपल्या शहरीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात चालू असली तरी देखील आज आपली ग्रामीण अर्थव्यवस्था हीच आपल्या देशाचा कणा अजूनही आहे. आणि म्हणून ह्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली तर देशाची अर्थव्यवस्था आपोआपच वाढेल.
ते करण्यासाठी गावाचा विकास करण्याची गरज आहे. आणि प्रत्येक गावाचा विकास प्रत्येक गावाचा करण्याचं थोडंसं कठीण काम आहे. म्हणून जिल्हा हे एक युनिट ठरलं होतं. आणि जिल्ह्याचा विकास करण्याचा स्वाभाविकपणे प्रत्येक गावाचा विकास केल्याशिवाय जिल्ह्याचा विकास कसा होईल. आणि म्हणून गावाचा विकास जिल्ह्याच्या विकासाच्या मॉडेलमधून आणि जिल्ह्याच्या विकासाच्या मॉडेलमधून राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास हे देखील आपल्याला पुढच्या 25 वर्षात प्रामुख्याने करावं लागेल. सुरुवात केलेली आहे, मी असतानाच केली होती. मला वाटतं त्याला पुढचं आपल्याला पाऊल टाकावं लागेल. तर एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की मला सुरेश प्रभू हे नाव पहिल्यांदा कळलं कारण त्यांनी त्यावेळी नदीजोड प्रकल्प नावाची एक विजनरी कन्सेप्ट मांडलेली होती. आता तुम्ही अशी जिल्हावार विकासाची विजनरी कन्सेप्ट मांडताय. हे जे लॉंग टर्म थिंकिंग आहे, म्हणजे रेग्युलर राजकारणाला दर 5 वर्षांना निवडून यायचं असतं, त्याच्यात त्यानं केलेला विकास दाखवायचा असतो, ज्याला आपण टच अँड फील डेव्हलपमेंट म्हणतो, की बघा आम्ही इतके रस्ते बांधले, इतके फ्लॉवर बांधले, म्हणून मला परत मत द्या, सॉर्ट ऑफ. आणि दुसऱ्या बाजूला अशा संकल्पना की ज्या देशाला आमूलाग्र बदलतील, यासाठी लागणारं जे स्थैर्य, जो कालावधी काही दशकांचा लागतो, असा विचार करण्याची प्रवृत्ती आजकाल कमी झाली का? आणि जर का भारताला मोठी उडी मारायची असेल तर अशा इव्हॉल्युशनरी लॉंग टर्म कॉन्सेप्ट वरती काम केलं पाहिजे का अधिकाधिक? बघा, एकतर असं असा विचार करा की आपल्याला आपण किती सुदैवी आहोत की आपल्याला जवळजवळ 7-8 हजार, कमीत कमी 4-5 हजार वर्षाची एक संस्कृतीचा वारसा लाभलाय. मग आपण शेवटी आपली ओळख पटवण्यासाठी 5-6 हजार वर्ष मागे जायला तयार आहोत. तर मग आपण पुढचा विचार करताना 20-25 वर्षाचा विचार करणार नाही. मला आठवतं, तुम्ही एक उदाहरण दिलं की मला आठवलं, मी देशाचा पॉवर मिनिस्टर होतो, ऊर्जा मंत्री. आणि त्यावेळेला 18% हे पीक लेवल शॉर्टेज होतं याचं विजेचं. म्हणजे तेव्हा जर ते सुधार केले नसते तर आज किती झालं असतं मला माहित. एक सांगितलं होतं की पुढच्या 10-15 वर्षात देशामध्ये विजेची तूट जी आज दिसते ती जाऊन देशामध्ये विजेची सरप्लस वीज तयार होईल. सगळ्यांनी मला हसण्यात काढलं होतं. पण मी कायदा केला, इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003. त्यामधून बदल झाले. एनर्जी एफिशियन्सी लॉ केला, त्यामधून बदल झाले. वितरण व्यवस्थेत बदल करण्यासाठी डिस्ट्रीब्युशन रिफॉर्मची सुरुवात केली, त्यामुळे बदल झाले. पण बदल व्हायला किती वर्ष लागली? 7-8-10 वर्ष गेली. पण मी ते केलंच नसतं तरी झालं नसतं. आज मी समजा बीज लावलंच नसतं तर झाडच झालं नसतं, झाड झालं नसतं, फळ झाली नसती. अर्थात एक परिस्थिती आहे की ज्याने जे बीज लावलं, ज्याने बियाणं रोपलं, त्याला ते कदाचित झाडे दिसणार नाही, कधी फळं खायला मिळणारही नाही. परंतु हा विचार जर करून मी झाडच लावलं नाही तर मग कसं होईल? आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कोणाला तरी कुठेतरी शेवटी पायाचा दगड व्हावंच लागतं. प्रत्येकाने जर असा विचार केला की मी शिखरावरच राहून बसणार आणि कधी मी पायाभरणीमध्ये कामच घेणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आज आपल्याला निश्चितपणे दीर्घकालीन योजना करण्याची आवश्यकता आहे. त्याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे. लॉंग टर्म थिंकिंग, शॉर्ट टर्म इम्प्लिमेंटेशन हे आपला विचार असलाच पाहिजे. मला वाटतं स्वातंत्र्याची शतक पूर्ण जेव्हा आपण करू त्याची तयारी आज करावी लागेल, तरच आपल्याला त्याची फळं 25 वर्षानंतर त्या पिढीला मिळतील. मी नसणार, नक्कीच नसेल, परंतु आपले देश तर असेल, माझा समाज तर असेल, माझी माणसं असतील, ज्यांनी आज आपल्याला 75 वर्षापूर्वी स्वतःला बलिदान दिलं, त्याच्यामुळेच तर आज आपण एकमेकांशी बोलतो आहोत ना. मग त्यांचं स्मरण करताना आपण ह्या गोष्टीचं कसं विस्मरण करू की मला पुढच्या 25 वर्षाचे बघायचं ना, आजचा लगेच माझ्या निवडणुकीचाच विचार मला करायचा, असा विचार करून चालणार नाही. सर, तुम्ही म्हणालात की 25 वर्षाचा पुढचा विचार आजच केला पाहिजे. हाच धागा घेऊन मला तुम्हाला असं विचारायचं आहे की पुढच्या 25 वर्षाचा विचार करताना कोणते 3 मुद्दे किंवा कोणते असे 3-4-5 मुद्दे आहेत की जे तुम्हाला चॅलेंज वाटतात, अपॉर्च्युनिटी वाटतात, किंवा ज्यांच्यावरती इमिजिएट काम सुरू केलं पाहिजे लॉंग टर्म असं वाटतं? एक तर आपल्याला शिक्षण हा विषय प्रामुख्याने त्याकडे पाहावं लागेल. म्हणजे मी एका विद्यापीठाचा आता कुलपती झालोय, तेव्हा मला आठवतं, मी तेव्हा म्हणजे त्याच्या उद्घाटनाच्या भाषणाला मी म्हटलं होतं की आपलं वाटतं की आपल्याकडची जुनी विद्यापीठ ह्याला आपण नष्ट केलं. ते विद्यापीठावर अटॅक झाले. त्याला अटॅक का झाले असतील? तर त्यावेळच्या लोकांनी जे
परकीय आक्रमक होते त्यांनाही कल्पना होती की जर विद्यापीठ राहिलं तर हा देश पुढे जाईल, आणि म्हणून त्यांनी नालंदा डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज आपल्याला पुढचा जर भारत बांधायचा असेल, उभारायचा असेल, तर शिक्षण पद्धतीकडे आपल्याला खूप मोठ्यापणे लक्ष द्यावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडे मूल्याधित देश आणि समाज निर्माण केला पाहिजे. जर आपल्या समाजामध्ये खूप श्रीमंती आली परंतु मूल्यच राहिली नाही, तर आपल्याकडे व्हॅल्यू नसेल आणि प्राइसचाच विचार केला तर कसं होईल? तर म्हणून मला असं वाटतं की प्राइस बेस्ड इकॉनॉमीपेक्षा व्हॅल्यू बेस्ड सोसायटी आपण तयार केली पाहिजे, आणि त्यासाठी देखील संस्कारावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट मला वाटतं की आपल्या पुढच्या 25 वर्षात भारताला स्वतःचा विचार करताना इतर कोणतरी येऊन बाहेरून मदत करेल विचार काढला पाहिजे. म्हणजे पूर्वी आपली पहिली जी आपली ग्रीन रिव्होल्युशन झाली, हरित क्रांती, त्याला अमेरिकेने मदत केली होती. आपल्याकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज आपण ज्या निर्माण केल्या त्यामध्ये विविध देशांनी मदत केली होती. आता ते असं होणार नाहीये, कारण जग बदलतंय. प्रत्येक जगातला प्रत्येक देश आपलाच विचार जास्त करतोय. आत्मकेंद्रित आपण असलो नाही तरी चालेल, परंतु आपल्याला निश्चितपणे स्वतःवर विसंबून विकास कसा करता येईल पाहण्यासाठी पुढच्या काळामध्ये आपल्याला गंभीर आणि भक्कम पावलं टाकावी लागतील. सर, तुम्ही असं एक वाक्य म्हणाला होता की प्रत्येक देश आता स्वतःचा विचार करतोय. थोडं कदाचित ते भारतावरून जगावर जाते, पण असं वाचण्यात येते सतत की ग्लोबलायझेशनची प्रक्रिया हिट झाली असं मानतात. वेगवेगळे उद्योजक त्याच्याविषयी बोलतायत. कोण स्लोबलायझेशन असं म्हणतंय, कोण डिग्लोबलायझेशन असं म्हणतंय. तर एकूणातच जगाचं आणि भारताचं अर्थकारण मुळापासून येत्या 25 वर्षात कूस बदलेल. जसं 91 साली ग्लोबलायझेशननं भारताची कूस एकदम बदलली किंवा विकासाची गिअर बदलला, असं काही मूलभूत बदल होताना येत्या 25 वर्षात तुम्हाला दिसत आहेत का? हे बघा, एकतर तुम्ही म्हणता ते आर्थिक बदल जगातले ग्लोबलायझेशन त्याचा एक भाग आहे, पण ते आर्थिक बदल देखील करण्यासाठी एक निराळी काहीतरी ट्रिगर होतं आणि ज्यामुळे आर्थिक बदल घडतात ते जिओ पॉलिटिक्सने ठरतात. जिओ पॉलिटिक्स ऑलवेज डिसाइड जिओ इकॉनॉमिक्स. तर जिओ पॉलिटिक्स हे जगाचं बदलत चाललंय. त्यातले काही आपलं उदाहरण दिसत, युक्रेन म्हणा किंवा परवा झालेलं तैवानमध्ये आता जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती म्हणा, मिडल ईस्टमध्ये ज्या तऱ्हेने आता गंभीर स्वरूपाचं बदल होत आहेत हे लक्षात घ्या, किंवा आता पुढच्या काळामध्ये युरोप आणि अमेरिकेचं जे आज एक फार मोठी ताकद म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, त्यांच्यामध्ये जे हळूहळू त्यांची ताकद कमी होते हे आपण जे अनुभवतो ते म्हणा, ह्या सगळ्या जिओपॉलिटिकल डेव्हलपमेंट्स आहेत. त्याचा परिणाम जिओ इकॉनॉमिक्सवर होणारच आहे. आणि म्हणून ही जिओपॉलिटिकल ट्रेंड्स लक्षात घेऊन आपल्याला पुढची पावलं टाकावी लागतील. आपल्याला जिओपॉलिटिकली तर आपल्याला रोल करावाच लागेल, परंतु त्याचे होणारे अर्थशास्त्रावरचे जे परिणाम आहेत हे लक्षात घेऊन आपल्याला आपली अर्थव्यवस्थेचं नियमन कसं करायचं याचा देखील विचार करावा लागेल. आणि मला वाटतं 25 वर्ष ही तर खूपच फार प्रभावी बदल आपल्या देशात आणि जगात होणार आहेत, आणि त्या दृष्टीने जे बदल सुरुवातही झाली. आता बऱ्याचदा असं असतं की जे काही खूप मोठे बदल घडतात ना, त्याची ट्रेंड सेटिंग सुरू होतं. ते ट्रेंड सेटिंग आपल्याला निश्चितपणे ठिकठिकाणी दिसतंय की आता जे बदल घडत आहेत ते आपण पाहावे लागतील. आपण नेहमी म्हणतो की टी लिव्स, टेस्टिंग द टी लिव्स वरून आपल्याला कळतं की पुढे काय बदल होणार आहेत. मला वाटतं आज होणारे बदल हे खूप गंभीर असतील, दूरगामी असतील, आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे. 25 वर्ष ही आपल्याला अतिशय जबाबदारीने आणि अतिशय काळजीने पुढची पावलं टाकावी लागतील. तर या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, आपण इकॉनॉमी बद्दल बोललो, पॉलिटिक्स बद्दल बोललो, जिओ पॉलिटिक्स बद्दल बोललो. हे सगळं घडत असताना पुढच्या 25 वर्षामध्ये आता जो आमचा व्ह्युअर आहे की जो कदाचित युथ आहे, आय टी मधला आहे, उद्योजक आहे, तरुण आहे, किंवा जो ज्याचं त्याचं काम करतो, या सगळ्या समाजाकडून तुमचे काय अपेक्षा आहेत? तुम्ही विशेषतः तरुणाईकडे, समाजाकडे कसं बघता आणि त्यांनी कसं कॉन्ट्रीब्युट करावं असं वाटतं तुम्हाला? हे बघा, एकतर ना आपण समाजाकडून अपेक्षा करणं हे स्वाभाविकच आहे, पण व्यक्ती आणि समाजाचं असं एक नातं असतं. म्हणजे समाज म्हणजे आणि शेवटी काय तर व्यक्तींचा समूह म्हणजे समाज, आणि समाजाचा विकास न करता आपल्या देशाचा विकास करता नाही, कारण समाजाचा विकास केला नाही आणि देशाचा विकास झाला असं असूच शकत नाही. आणि व्यक्तीचा विकास केल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. आणि जो व्यक्ती, समाज आणि देश असं एक असं एकमेकाचं न तुटणारं समीकरण आहे. मला वाटतं व्यक्तीचा विकास साधून त्याच्यामध्ये आध्यात्मिक विकासही आला
आध्यात्मिक म्हणजे मी धार्मिक म्हणत नाही, तर प्रत्येक माणसाकडे असणारी स्वतःच्या विकासाची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वाला नेली पाहिजे. आणि म्हणून आम्ही कोकणामध्ये एक प्रयत्न करतो, मानव संसाधन विकास संस्था म्हणून एक संस्था जिची माझी पत्नी अध्यक्ष आहे. आम्ही होलिस्टिक डेव्हलपमेंट, एकात्मिक सर्वात्मिक विकास कसा करता येईल म्हणून परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून एक प्रयत्न करतोय. मला वाटतं समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा विचारत, मला असं वाटतं समाजाला परावलंबी न करता स्वावलंबी करून व्यक्तीच्या विकासातून समाजाचा विकास कसा करता येईल हे साधण्यासाठी व्यक्तीला अपेक्षित असणारा विकास आणि समाजाला एकसंघ करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. एक देशावर विश्वास ठेवणारी समाज रचना आपण कशी करू शकू याचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी व्यक्तीला केंद्रित ठेवलं पाहिजे, व्यक्तीला अपेक्षित असणारा विकास केला पाहिजे. आम्ही तसा एक विचार कोकणात करतो आहोत की ज्यामध्ये आर्थिक, सामाजिक, पर्यावरण आधारित, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक असे 6 डेव्हलपमेंटचे निर्णय परिभाषा घेऊन आपला विकास करायचा आहे. मला वाटतं हे एक मॉडेल आपल्या देशासाठी पण उपयोगी पडू शकेल, तसं आपण केलं पाहिजे. प्रभू सर, तुमचे खूप खूप आभार की तुम्ही तुमच्या सगळ्या व्यस्त वेळापत्रकातून थिंक बँकसाठी वेळ दिला आणि भारत ॲट 100 याबद्दलचे तुमचे विचार आमच्या समोर मांडले. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे जास्त आभार. सर्वांना पुन्हा एकदा चांगल्या भारताच्या भविष्याबद्दल, होणाऱ्या चांगल्या भारताच्या घडणीबद्दल तुमचं सगळ्यांचं यामध्ये योगदान असणार याचं गृहीत धरून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.